राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज. नमस्कार. आज या ठिकाणी जे सर्व समाजाचे घटक या ठिकाणी बसलेले आहेत ते याकरता बसलेले आहेत की आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आज आम्ही एक आव्हान करू इच्छितो की ज्याप्रमाणे आमच्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटियरनुसार त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळालं, खूप आनंदाची गोष्ट आहे. अगदी त्याचप्रमाणे त्याच हैदराबाद गॅजेटियरमध्ये पान नंबर 23वर बंजारा समाज 1,20,000 त्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे आणि तो समाज हा शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे ST कॅटेगरीमध्ये आहे. विषय असा आहे की आपण हैदराबाद गॅजेटियर जसं आमच्या मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी लागू करत आहात, अगदी त्याचप्रमाणे बंजारा बांधवांनाही मराठवाड्यातील जे काही 8 जिल्हे आहेत त्यांना तो हैदराबाद गॅजेट त्या ठिकाणी लागू व्हावा. नंबर 1 ही आमची पहिली मागणी आहे. नंबर 2, जो महाराष्ट्रातील इतर बंजारा समाज आहे, उर्वरित विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण विभाग असेल, येथील जो काही बंजारा समाज आहे त्यांना त्या ठिकाणी घटनेच्या कलम 14नुसार कायद्यापुढे सर्वांची समानता आहे. त्यानंतर केंद्र शासनाने 2003 साली रेणके आयोगाची स्थापना केलेली होती. त्या रेणके आयोगामध्ये आणि त्यानंतर तो इधाटे आयोगामध्ये स्पष्ट शिफारस आहे. ती शिफारस मी तुम्हा पत्रकारांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. त्या शिफारशीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. द कमिशन सबमिटेड इट्स रिपोर्ट ऑन 2 जुलै 2018 मेकिंग सेव्हरल रिकमेंडेशन विच इन्क्लूड डॅश सेम रिझर्वेशन ॲज अवेलेबल टू शेड्यूल्ड कास्ट and scheduled tribe be extended to around 11 crore people of denotified and nominated or semi-nominated tribes in India. It is also recommended that the provision of the Scheduled Caste and Scheduled Tribe Prevention of Atrocity Act 1989 be applicable to these tribes. स्पष्ट उल्लेख आहे. त्याचप्रमाणे the report also said that the deprivation faced by this community means Banjara community was partially because these communities are largely politically quiet. They do not place their demands concretely before the government for they lack vocal leadership and also lack the patronage of a national leader. They lack awareness about their own rights. हे स्पष्ट आम्ही आमच्या मनातून सांगत नाही आहे. सुप्रीम कोर्टाने, माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मिलिंद पाटील केसमध्ये, रामसिंग केसमध्ये, माधुरी पाटील केसमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की ज्या समाजामधला ऐतिहासिक शोषण झालेला आहे, जो समाज मागासलेला आहे, अशा समाजाला त्या ठिकाणी ST कॅटेगरीचं त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. आता जर का त्या ठिकाणी आपण बघितलं, रेणके आयोगाने शिफारस केलेली आहे की बंजारा समाजाला त्या ठिकाणी ST कॅटेगरीमध्ये द्यावं. त्याचप्रमाणे इधाटे आयोगाने शिफारस केली की बंजारा समाजाला स्पष्ट बंजारा समाजाला शेड्यूल्ड ट्राईबमध्ये द्यावं. तदनंतर सुप्रीम कोर्टाचे त्या ठिकाणी आपण सांगितलं की इंदिरा सहानी केसमध्ये 1992च्या इंदिरा सहानी केसमध्ये मंडल आयोगाची केस होती ती, तिच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलं की आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर आधारित असते. फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर समाजाने भोगलेले ऐतिहासिक शोषण, वंचितपणा आणि सामाजिक दर्जा हा त्याचा मुख्य निकष आहे. आता हा जर का मुख्य निकष माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तर नक्कीच ऐतिहासिक त्या ठिकाणी शोषण झालेला हा बंजारा समाज आहे. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. 1871मध्ये जुलमी इंग्रज सरकारने बंजारा समाजाला गुन्हेगार ठरवलं होतं क्रिमिनल ॲक्टनुसार. मग हे ऐतिहासिक शोषण नंबर 1चा आमचा पुरावा आहे. सामाजिक मागासले पण 5000 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी मागासलेलोच आहोत. आम्ही निसर्गपूजक आहोत. वाड्या वस्त्यांमध्ये जंगलामध्ये राहणारा हा समाज आहे. त्या ठिकाणी जर आम्ही तेलंगणामध्ये STमध्ये आहोत, आंध्र प्रदेशमध्ये STमध्ये आहोत, कर्नाटकमध्ये STमध्ये आहोत, मग तिथेच आमचे भाऊ राहतात, तिथे आमचे नातेवाईक राहतात, तिथे आमचा परिवार राहतो. एका ठिकाणी ते शेड्यूल्ड ट्राईबमध्ये आणि महाराष्ट्राचा बंजारा समाज NT कॅटेगरीमध्ये का? मग कलम 14 घटनेच्या कलम 14चं हे तर उल्लंघन झालं. कायद्यासमोर सगळे तर समान आहेत ना. मग माझाच भाऊ त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये राहतो, माझाच भाऊ तेलंगणामध्ये राहतो,
तेव्हा एस टी कॅटेगरीची सुविधा घेतोय, त्याला त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी भेटतं आहे एस टी कॅटेगरीनुसार. आणि महाराष्ट्रामध्ये एन टी कॅटेगरी का हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. हा कायद्यापुढील पाहिजे. आम्ही ज्याप्रमाणे संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी जातो आहे, आमचा विश्वास त्या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आहे. आमचा विश्वास महात्मा फुलेंवर आहे. आमचा विश्वास संत सेवालाल महाराजांच्या वचनावर आहे. आणि आमचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिद्धांतावर आहे. आम्ही सर्व समाजांना सोबत घेऊन चालतो आहे. कारण की बंजारा समाजाने प्रत्येक राजाला साथ दिली. 1857च्या उठावामध्ये आपण जर बघितलं असेल तर स्वातंत्र्य संग्रामामध्ये तात्या टोपेंना, झाशीची लक्ष्मीबाईंना त्या ठिकाणी त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये रसद पुरवण्याचं काम त्या ठिकाणी बंजारा समाजाने केलं. एवढा याचा ऐतिहासिक पुरावा आहे. असं नाही की आम्ही उठलो आहे कागद न घेता पळतोय. नाही. आता समाज हुशार झालेला आहे. समाजातील युवा हुशार झालेला आहे. समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठांना हे सर्वांचं ज्ञान आहे. आमचे या ठिकाणी बसले सर्व ज्येष्ठ असे सगळे प्रशासकीय पदावर आहे. हे कशामुळे बसले आहेत? त्यांच्या ज्ञानामुळे आहे. आणि आता आम्हाला समजायला लागलेलं आहे की कुठेतरी आपलं त्या ठिकाणी आपलं मिसमॅच झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजावर कुठेतरी त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे. आम्ही बाकीच्या ठिकाणी एस टीमध्ये आहोत, मग महाराष्ट्रामध्ये एन टीमध्ये का? हा एक साधा प्रश्न आहे. आपण कायद्यापुढे समान आहोत. म्हणून आमची रास्त मागणी आहे सर्व महाराष्ट्रातील बंजारा समाजाची. आणि इव्हन जे राज्यामध्ये बंजारा समाज, मग तुम्ही त्या ठिकाणी गुजरातमध्ये गेले असणार, तिकडे तुम्ही बिहार वगैरे ह्या साईडला जर गेले तिकडे ओबीसीमध्ये पण आहे. मग त्यांच्याकरता रेणके आयोग आणि इधाटे आयोगाच्या संदर्भात आम्ही लढा देणार आहोत. आणि महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या आमच्या मराठवाड्यातील त्या बांधवांकरता गॅझेटियरच्या माध्यमातून लढा देणार आहोत. आणि इतर विभागातील बंजारा समाजाकरता आयोगाच्या शिफारशी आणि माननीय सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लढा देणार आहोत. आणि हा लढा यशस्वी होणार आहे. का होणार आहे? कारण की हे काही आपलं तुमच्या घरचं काम नाही आहे. समाजातील प्रत्येक घटकाचं काम आहे. सर्व ज्येष्ठांचं काम आहे, माता भगिनींचं काम आहे, बालगोपालांचं काम आहे, युवांचं काम आहे. पुढची पिढी, समाजातील पुढची पिढी आताच्या ह्या सर्वांना दोष द्यायला नको, याकरिता आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या मोर्चामध्ये मी त्या ठिकाणी आव्हान करेन सर्वांना, हे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या माध्यमातून, युवांच्या माध्यमातून, की सर्व माता भगिनी, सर्व युवा, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उद्या हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी जामनेरला या. बघा, क्वांटिटी हा एक विषय आहे, पण त्यानंतर येणारं ते आपल्याला जे काही लढायचं आहे संविधानिक पद्धतीने, त्यालासुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. आणि आपल्याला मिळेल, 100% मिळेल. आपला संविधानावर विश्वास आहे, आपला न्यायपालिकेवर विश्वास आहे. 100% आपल्याला त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईबचं आरक्षण मिळेल. आणि आपण कुणाचाही खात नाही आहे. कृपया मी पुन्हा एकदा सांगतो आहे, हा कुठलाही समाजाला टार्गेट करण्याचा विषय नाही आहे किंवा कोणत्याही विषयाला टार्गेट करण्याचा विषय नाही आहे. हा विषय आम्ही सर्व समाजाला, सर्व जाती धर्मांना आव्हान करतो आहे की आमच्या या मागणीकरता आपण सर्वांनी साथ द्यावी. कारण सर्व समाजाने जर का एकमेकाला साथ दिली तर एकच वाक्य नेहमी घडतं, पद का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पे चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. अशा पद्धतीने सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा हा बंजारा समाज आहे. आणि उद्याच्या या 15 सप्टेंबरच्या आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. आणि आपल्या माध्यमातून हे आव्हान करतो आणि थांबतो. उद्याचं नियोजन कसं आहे? उद्याचं आपलं बाबाजी राघव मंगल कार्यालय आहे, तिथे सर्व समाज बांधव त्या ठिकाणी जमणार आहे. तिथे सर्व समूहाने जमा झाल्यानंतर अगदी शिस्तीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यांकडे येऊ. तिथून आम्ही तहसीलदार महोदयांकडे जाऊ. तिथे शांततेच्या मार्गाने निवेदन देऊ. तिथे आमच्या समाजाच्या सर्व माता भगिनींना, युवांना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना त्या ठिकाणी एक प्रबोधनपर विचारसभा पण होणार आहे. अशा पद्धतीने हे आयोजन आहे.